श्रोते हो नमस्कार. आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या भागात आपण चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. औद्योगिक आणि वनसंपदेनं नटलेलं चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. शेजारी तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्याच्या सीमा आहे. जिल्ह्याला राजकीय वैभव प्राप्त झाला आहे. याच जिल्ह्यानं मारोतराव कन्नमवार यांच्या रूपानं महाराष्ट्र राज्याला दुसरे मुख्यमंत्री दिले आहे. तर जिल्ह्याला 2 वेळ केंद्रीय मंत्रिमंडळात महत्वाचं स्थान मिळालं आहे. काँग्रेसचे शांताराम पोटदुखे यांनी सलग 4 टर्म लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं. PV नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं. तर भाजपचे हंसराज अहिर यांनी मोदी सरकारच्या काळात केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. सध्या हंसराज अहिर मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहे. तर राज्यात श्याम वानखेडे, शोभाताई फडणवीस, सुधीर मुनगंटीवार यांच्या रूपानं कॅबिनेट मंत्री म्हणून संधी मिळाली आहे. महिला राजकारणी म्हणून शोभाताई फडणवीस, गोपिकाताई कन्नमवार, यशोधरा बजाज तर प्रतिभा धानोरकर यांच्या रूपानं खासदार मिळाले आहे. उद्योगासह जिल्ह्याला नैसर्गिक वनसंपदेचं वैभव प्राप्त झालंय. इथं सागवान लाकूड उच्च दर्जाचं असून त्याला देश विदेशात मोठी मागणी आहे. जगप्रसिद्ध अयोध्या इथल्या राम मंदिर नवीन संसद भवनाच्या निर्माण कार्यात याच जिल्ह्यातून सागवान पाठवण्यात आलं. जिल्ह्याची वाघाची जिल्हा म्हणून सर्वत्र प्रचिती आहे. जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प, आनंदवन, माता महाकाली मंदिर, बॉटनिकल गार्डन, निसर्ग पर्यटन स्थळ हे आकर्षणाचे केंद्र झाले आहे. त्यापासून मोठ्या प्रमाणात भाविक तसंच पर्यटक भेटी देत असून निसर्ग पर्यटन स्थळाचा पुरेपूर आनंद घेत आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून वनाच्या संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे. चंद्रपूर जिल्ह्याची औद्योगिक जिल्हा म्हणून संबंध देशात ओळख आहे. जिल्ह्यात कोळसा खाणी, 5 नामांकित सिमेंट कारखाने, बल्लारपूर पेपर मिल, शस्त्र कारखाना, औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र इथल्या संपन्नतेची साक्ष देणारे उद्योग समूह जिल्ह्यात आहे. देशातील विविध भागातील प्रांतातील नागरिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. या जिल्ह्याची मिनी भारत अशी ओळख आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील निवडणूक तयारी संदर्भात सांगत आहे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकारी विनय गौडा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहे. त्याच्यानंतर आपला जिल्ह्यात 6 मतदारसंघात मतदार यादी फ्रीज झालेला आहे आणि उमेदवारांच्या यादी सुद्धा फायनलाइज झालेला आहे. त्या अनुषंगाने आपला पूर्ण जिल्ह्यामध्ये आपला यंत्रणा मतदान घेण्यासाठी तयार आहात. आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण आता 2077 मतदान केंद्र आहे आणि त्याच्यामध्ये आता 20 तारखेला मतदान होणार आहे. त्याच्यासाठी एकूण मतदारांची संख्या 18,50,102 आहे. मी पूर्ण चंद्रपूर वासियांना आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणाने येऊन तुमचा हक्क बजवावे ताकि आपला पूर्ण लोकतंत्र प्रोसेस पूर्ण चांगल्या रीतीने पार पडेल आणि आपला निवडणूक प्रक्रिया चांगला होईल. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा क्षेत्र आहे. पक्षीय बलाबल पाहता 3 काँग्रेस, 2 भारतीय जनता पक्ष, 1 अपक्ष असे आमदार आहे. आगामी विधानसभेसाठी 6 मतदारसंघात एकूण 150 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 30 अर्ज त्रुटीपूर्ण आढळल्यानं फेटाळण्यात आले. त्यामुळे 120 उमेदवारांचे अर्ज कायम होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 25 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्ह्यात आता 6 विधानसभा क्षेत्रात एकूण 95 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहे. यातील बहुतांश मतदारसंघात दुहेरी तिहेरी लढत होणार असून चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे बंडखोर उमेदवार ब्रिजभूषण पाझारे, काँग्रेसचे राजू झोडे, वरोरा विधानसभा क्षेत्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या अभिलाषा गावतुरे बंडखोर उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. त्यामुळे जिल्ह्यात या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीकरता राखीव असून या मतदारसंघाचा विचार केल्यास यंदा इथं 16 उमेदवार लढतीत आहे. भाजप महायुतीकडून किशोर जोरगेवार यांना दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलंय. यांनी शेवटच्या क्षणी भाजपमध्ये प्रवेश घेऊन उमेदवारी मिळवली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मतांनी ते निवडून आले होते. त्यांनी भाजपचे 2 टर्म आमदार असलेले नाना शामकुळे यांचा 72,661 मतांनी पराभव केला. यावेळी किशोर जोरगेवार यांची थेट लढत काँग्रेसचे प्रवीण पडवेकर यांच्याशी होते आहे. मात्र या ठिकाणी पक्षातून उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपचे ब्रिजभूषण पाझारे यांनी तर काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी करून या दोन्ही उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांना बंडखोरीची झळ पोचणार आहे. राजुरा
विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास यंदा इथं 14 उमेदवार लढतीत आहे. यावेळी भाजपा महायुतीकडून देवराव भोंगळे तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार सुभाष धोटे यांना पक्षानं पुन्हा संधी दिली आहे. तर शेतकरी संघटनेचे वामनराव चटप अशी तिरंगी लढत दिसून येते. 2019च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुभाष धोटे यांनी भाजपचे संजय धोटे यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात गजानन गोद्रू पाटील जुमनाके यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या गोंडवाना गणतंत्र पक्षाने लक्षणीय मतं घेतली होती. हे मतदान यंदा गजानन जुमनाके यांच्या पदरात पडल्यास जय पराजयाचं मताधिक्य फारसं राहणार नाही असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास इथं 20 उमेदवार लढतीत आहे. यावेळी भाजप महायुतीकडून विद्यमान आमदार राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांना संधी मिळाली आहे. यावेळी काँग्रेसच्या डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात ते उतरले आहे. विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यापूर्वी 1995, 1999, 2004 या 3 निवडणूक चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून जिंकल्या आहेत. तर 2009, 2014, 2019 या 3 निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सलग 6 निवडणुका त्यांनी जिंकलाय. यंदा ते 7व्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. या थेट लढतीत अपक्ष उमेदवार डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या कामगिरीकडे दोन्ही प्रमुख उमेदवारांचं लक्ष राहणार आहे. या मतदारसंघात एकूण 3,12,355 मतदार आहे. यामध्ये तृतीयपंथी मतदारांची संख्या 7 आहे. ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात यंदा 13 उमेदवार लढतीत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात थेट लढत असून या लढतीकडे सबंध राज्याचं लक्ष राहणार आहे. यावेळी भाजप महायुतीकडून कृष्णा सहारे यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाकडून विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री होते. या मतदारसंघात एकूण 2,75,666 मतदार आहे. त्यामध्ये तृतीयपंथी मतदार नाही. चिमूर विधानसभा मतदारसंघात यंदा 12 उमेदवार लढतील. भाजपकडून 2 टर्म आमदार असलेले कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया उमेदवार आहे. तर काँग्रेसकडून गतवर्षीच्या थोड्या फरकानं पराभव झालेले सतीश वारजूकर यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धनराज मुंगले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं वारजूकर यांना मोठा दिलासा मिळालाय. वंचित आघाडीकडून अरविंद सांदेकर यांच्या कामगिरीकडे काँग्रेस उमेदवारांचं लक्ष राहणार आहे. वरोरा विधानसभा मतदारसंघात यंदा 18 उमेदवार लढतील. भाजप महायुतीकडून यंदा माजी मंत्री संजय देवतळे यांचा मुलगा करण संजय देवतळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस महाविकास आघाडीकडून प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिली आहे. काकडे हे विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ आहे. काकडे यांच्या उमेदवारीला घरातूनच विरोध करत दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घेऊन ते रिंगणात आहे. तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुकेश जीवतोडे यांनी बंड पुकारलाय. डॉक्टर चेतन खुटेमाटे हे दिग्गज उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहे. त्यामुळे बंडखोर आणि अपक्षांच्या मतांवर विजयाचं गणित अवलंबून राहणार आहे. आता आपण गडचिरोली जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत. कोरची ते सिरोंचा अशा 350 किलोमीटर लांबीच्या गडचिरोली जिल्ह्याची अविकसित, आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्यासाठी केंद्र शासनानं या जिल्ह्याचा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये समावेश केलाय. मात्र अलीकडच्या काळात पोलिसांच्या अथक परिश्रमामुळे नक्षलवाद जिल्ह्यातून हद्दपार होत आहे आणि औद्योगिक क्षेत्रातही हा जिल्हा हळूहळू प्रगतीच्या दिशेनं पाऊल टाकत आहे. जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी हे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतलाय गडचिरोलीचे प्रतिनिधी जयंत निमगडे यांनी. गडचिरोली जिल्ह्याचा विचार करता 2024ची विधानसभा निवडणूक ही यापूर्वीच्या निवडणुकीपेक्षा थोडी वेगळी आहे. तिकीट मागण्यापासून सुरू झालेलं हे वेगळेपण रिंगणात असेपर्यंत आणि पुढे निकाल लागेपर्यंत कायम असणार आहे. यंदा तिकीट मागणाऱ्यांची वाढलेली संख्या, उमेदवारी नाकारल्यानंतर काही जणांचे शमलेले बंड आणि काहींनी केलेली बंडखोरी हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. गडचिरोली जिल्ह्यात 3 विधानसभा क्षेत्र आहेत. एक आरमोरी, दुसरा गडचिरोली आणि तिसरा अहेरी. आरमोरी विधानसभा क्षेत्रात 2009 ते 2019 अशा 3 निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती. परंतु यंदा या मतदारसंघात काँग्रेसला बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. भाजपनं विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना 3ऱ्यांदा रिंगणात उतरवले आहे. खरं म्हणजे कृष्णा गजबे यांच्याशिवाय भाजपकडे अन्य कुणीही तिकीट मागितलेलं नव्हतं. येथेच
गजबे यांनी पहिली लढाई जिंकली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. काँग्रेसनं या ठिकाणी रामदास मसराम या नव्या कार्यकर्त्याला तिकीट दिला. त्यामुळे नाराज झालेले माजी आमदार आनंदराव गेडाम आणि डॉक्टर शिलू चिमुरकर यांनी बंड थोपटले आहे. 10 वर्ष आमदार राहिल्याने गेडाम यांची स्वतःची ताकद आहे. त्यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास मसराम यांना मतविभाजनाच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. शिवाय बहुजन समाज पार्टीचे अनिल केरामी आणि वंचित बहुजन आघाडीचे मोहन पुराम हेही मतविभाजनात भर टाकतील आणि काँग्रेसचे नुकसान होईल असे चित्र आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसनं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांना उमेदवारी दिली आहे. पोरेटी यांना राजकारणाचा दीर्घ अनुभव आहे. दुसरीकडे भाजपनं विद्यमान आमदार डॉक्टर देवराव होळी यांचं तिकीट कापून डॉक्टर मिलिंद नरोटे या नवख्या तरुणाला तिकीट दिला. यामुळे डॉक्टर होळी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज केला होता, परंतु त्यांचे बंड शमविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलं आहे. काँग्रेसनं बंडखोर उमेदवार विश्वजित कोवासे यांचं मन वळवून अर्ज मागे घ्यायला लावला, परंतु डॉक्टर सोनल कोवे या रिंगणात कायम आहेत. पोरेटी यांना खासदार ठरू शकते का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. अहेरी मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं विमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना पुन्हा संधी दिली आहे. तर धर्मराव बाबांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पिता विरुद्ध पुत्री असा रोमांचक संघर्ष येथे बघाव्यास मिळणार आहे. माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम यांना भाजपनं तिकीट नाकारल्यानं त्यांनी बंड केलं आहे. काँग्रेस कार्यकर्ते हनुमंतू मडावी यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. एकूणच महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीमध्ये बंडखोरी झाली आहे. माजी आमदार दीपक आत्राम यांची उमेदवारीही या ठिकाणी महत्वाची आहे. आरमोरी आणि गडचिरोली मध्ये महाविकास आघाडी तर अहेरीत महायुतीला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसं चित्र स्पष्ट होत जाईल. आरमोरी विधानसभा मतदारसंघ सुमारे 100 किलोमीटर पूर्व पश्चिम लांबीचा आहे. या मतदारसंघाला चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे. आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा आणि कोरची या 4 तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश होतो. धानोरा तालुक्यातील एक जिल्हा परिषद क्षेत्रही याच मतदारसंघाचा भाग आहे. 15 वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या आरमोरी मतदारसंघात 2004 ते 2014 अशी 10 वर्ष काँग्रेसचे आनंदराव गेडाम आमदार राहिले. 2014 मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडून भाजपकडे गेला. भाजपचे कृष्णा गजबे यांनी आनंदराव गेडाम यांचा 12,733 मतांनी पराभव केला. गजबे यांना 60,413 तर गेडाम यांना 47,680 मतं मिळाली. 2019च्या निवडणुकीत पुन्हा भाजपचे कृष्णा गजबे विरुद्ध काँग्रेसचे आनंदराव गेडाम असा सामना रंगला. त्यावेळी कृष्णा गजबे यांनी 21,667 मतांनी गेडाम यांना पराभूत केलं. गजबे यांना 75,077 तर गेडाम यांना 53,410 मतं मिळाली. शिवसेनेचे बंडखोर उमेदवार सुरेंद्रसिंह चंदेल यांनी 25,027 मतं घेतली. यंदाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार कृष्णा गजबे हे तिसऱ्यांदा भाजपकडून रिंगणात आहे. काँग्रेसने मात्र यावेळी आनंदराव गेडाम यांना बदलून रामदास मसराम यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गेडाम यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उडी घेतली आहे. बसपाचे अनिल केरामी आणि वंचित बहुजन आघाडीचे मोहन पुराम यांची उमेदवारीही महत्वाची असणार आहे. अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या गडचिरोली मतदारसंघात 1999 मध्ये भाजपचे अशोक नेते यांनी सुरुंग लावला, परंतु 2009 मध्ये काँग्रेसचे डॉक्टर नामदेव उसेंडी आमदार झाले. त्यांनी भाजपचे अशोक नेते यांचा 960 मतांनी पराभव केला. पुढे 2014च्या निवडणुकीत मतदारांनी हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे सोपवला. त्यावेळी काँग्रेसनं नामदेव उसेंडी यांच्याऐवजी सगुणा तलांडी यांना उमेदवारी दिली होती. मात्र भाजपचे डॉक्टर देवराव होळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री आत्राम यांचा 51,805 मतांनी पराभव केला. डॉक्टर होळी यांना 70,185 तर भाग्यश्री आत्राम यांना 18,280 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या सगुणा तलांडी 17,209 मतं घेऊन 4थ्या क्रमांकावर राहिल्या. 2019च्या निवडणुकीत भाजपने डॉक्टर देवराव होळी यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. या निवडणुकीतही काँग्रेसने आपला उमेदवार बदलून डॉक्टर चंदा कोडवते यांना तिकीट दिलं, परंतु डॉक्टर देवराव होळी यांनी चंदा कोडवते यांचा 35,000 मतांनी पराभव केला. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात यंदाची निवडणूक राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल असं दिसतं. यंदा भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर देवराव होळी यांना तिकीट नाकारलंय. डॉक्टर होळी यांच्याऐवजी भाजपनं डॉक्टर मिलिंद नरोटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यामुळे डॉक्टर होळी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आणि दंड थोपटले, परंतु डॉक्टर देवराव होळी यांनी उगारलेली बंडखोरीची तलवार म्यान केली आहे. काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष
भूषवलेले मनोहर पोरेटी यांना तिकीट दिलं. त्यामुळे काँग्रेसचे विश्वजित कोवासे आणि डॉक्टर सोनल कोवे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले होते, परंतु कोवासे यांचा बंड शांत करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलंय. आदिवासी बहुल आणि दुर्गम अशा अहेरी विधानसभा मतदारसंघातील नागरिक प्रत्येक निवडणुकीत ऊन सावलीचा खेळ अनुभवतात. या मतदारसंघात राजे विरुद्ध राजे असा राजकीय संघर्ष सतत सुरू असतो. 1995 मध्ये विजयी झालेले राजे सत्यवानराव आत्राम यांचा अपवाद वगळता 1990 ते 2009 अशी 15 वर्ष राजे धर्मराव बाबा आत्राम यांनी अहेरी मतदारसंघात सत्ता गाजवली. परंतु 2009च्या निवडणुकीत सामान्य कुटुंबात जन्मलेल्या दीपक आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम यांचा 25,197 मतांनी पराभव केला. दीपक आत्राम यांना 61,894 तर धर्मराव बाबा आत्राम यांना 36,697 मतं मिळाली. 2014 मध्ये परिस्थिती बदलली. दिवंगत आमदार सत्यवानराव आत्राम यांचे पुत्र अमरीशराव आत्राम यांना भारतीय जनता पक्षानं तिकीट दिलं आणि अमरीशराव आत्राम यांनी त्यांचे काका धर्मराव बाबा आत्राम यांना 19,000 मतांनी पराभूत केलं. अमरीशराव आत्राम यांना 56,000च्या वर तर धर्मराव बाबा आत्राम यांना 36,000च्या वर मतं मिळाली. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढलेले दीपक आत्राम 38,555 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते. 2019 मध्ये पुन्हा राजकीय स्थित्यंतर घडलं. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा आत्राम हे भाजपचे तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात होते, परंतु भाजपनं त्यांना तिकीट नाकारल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली. तोपर्यंत काँग्रेसने दीपक आत्राम यांना एबी फॉर्म दिला होता. त्यामुळे आघाडी असतानाही तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली होती. भाजपनं अमरीशराव आत्राम यांना पुन्हा तिकीट दिलं होतं, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मराव बाबा आत्राम यांनी भाजपचे अमरीशराव आत्राम यांचा 15,858 मतांनी पराभव केला. धर्मराव बाबा आत्राम यांना 60,000च्या वर, अमरीशराव आत्राम यांना 44,000च्या वर मतं मिळाली. दीपक आत्राम 43,022 मतं घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते. 2022 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम हे अजित पवार यांच्यासोबत राहिले आणि राज्याच्या मंत्रिमंडळात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री म्हणून सहभागी झाले. यंदाच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात आहे. महायुतीतील भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांचा त्यांना पाठिंबा आहे, परंतु मध्यंतरी धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि या पक्षानं भाग्यश्री आत्राम यांना तिकीट दिलं. दुसरीकडे भाजपाने तिकीट नाकारलेले माजी राज्यमंत्री अमरीशराव आत्राम यांनी बंड पुकारून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उडी घेतली. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं भाग्यश्री आत्राम यांना तिकीट दिलं असलं तरीही काँग्रेसचे हनुमंत मडावी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय. माजी आमदार दीपक आत्राम हेही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील. या मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतलाय राजकीय विश्लेषक अनिल धामोडे यांनी. गडचिरोली विधानसभा क्षेत्र हे महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाच्या तर महायुतीतर्फे भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला गेले आहे. मात्र काँग्रेस कार्यकर्त्या डॉक्टर सोनल कोवे यांनी बंडखोरी करीत आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने महाविकास आघाडी समोरील डोकेदुखी थोड्याफार प्रमाणात वाढणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बहुल विधानसभा क्षेत्र म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राकडे बघितले जाते. काँग्रेस पक्षाने यावेळी रामदास मसराम यांच्या रूपाने नवीन चेहरा रिंगणात उतरविला आहे, तर भारतीय जनता पक्षाने 2 वेळा आमदार राहिलेले कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. सहकार महर्षी अरविंद शाहूकार पुरड्डीवार यांचे वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघात सध्या तरी भाजप व काँग्रेस उमेदवारांमध्ये सरळ लढत होईल असे वाटत आहे. राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील समजणाऱ्या अहेरी विधानसभा क्षेत्रात नेहमीच राजघराण्याचे वर्चस्व राहिले आहे. महाविकास आघाडीतर्फे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे गेला आहे, तर महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणाहून लढणार आहे. दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विद्यमान मंत्री धर्मराव बाबा आत्राम, शरदचंद्र पवार गटातर्फे भाग्यश्री आत्राम निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोबतच महायुतीमध्ये भाजपचे माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांनी काका धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात बंड पुकारल्याने ही लढत आणखी रंगतदार होणार आहे.